जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही। मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय केला नाही। नागपुरातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी लखपती दीदी योजना सुरू केली। 1 कोटी दीदी आता लखपती होणार। पहिल्यांदाच मतदार याद्या वाचल्या असतील तर चर्चा करणं अयोग्य। मंत्री जयकुमार गोरेंचा राज ठाकरेंना टोला। पुण्यातील शनिवार वाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ प्रकरणी मेधा कुलकर्णी आक्रमक। मेधा कुलकर्णींसह पतितपावन संघटनाही आक्रमक। शनिवार वाड्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरण हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। रुपाली ठोंबरे पाटलांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका। निवडणूक आयोग विरोधात विरोधक मुंबईत रस्त्यावर उतरणार। 1 नोव्हेंबरला आयोगाविरोधात विराट मोर्चा काढणार। मतदार यादीतील घोळ अनेक वर्षांपासूनचे। यादीतील घोटाळ्याविरोधात आमची लढाई, घुसखोरांना बाहेर काढा। बोगस मतदारांबद्दल राऊतांचं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ही वस्तुस्थिती। मतदार यादींची दुरुस्ती व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी। आपल्याला महायुती म्हणून लढायचं, कोणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू। उदय सामंतांचा मित्रपक्षातील नेत्यांना खोचक इशारा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का। साक्री तालुक्यात माजी सभापतींसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते माझ्या भाषणाचा दुरुपयोग करतात। आमदार विलास भुमरे यांचा गंभीर आरोप। पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना। मंगळवारी मेट्रो सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 ते रात्री 11 मेट्रोची सेवा बंद। अयोध्येत दिवाळी निमित्त 26,17,000 दिवे लावण्याचा विक्रम। लेझर लाईट्स वापरून रामायणातील कथा आणि दृश्यांचे सादरीकरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।